वेलकम फ्रेंड्स, आय एम जयंत देशमुख आणि परम एज्युकेशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. इनहेरिटन्स आणि व्हेरिएशन हा MST CETच्या हिशोबाने आपण चॅप्टर रन करतो आहोत. 8 लेक्चर्स आपले त्याच्यामध्ये कंप्लीट झाली आहेत. पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन्स सगळ्या लेक्चर्समध्ये आपण कव्हर करत असते वेळी 8 लेक्चरमध्ये वी हॅव सीन द लिंकेज अँड लिंकेज ग्रुप्स. लिंकेज कशाला म्हणायचे, कशाला लिंकेज म्हणणार आपण, म्हणजेच एक पर्टिक्युलर क्रोमोझोम असेल. ऑलरेडी आपण हे सर्व बघितलेल्या गोष्टी आहेत. सपोज दिस इज युअर क्रोमोझोम, हा क्रोमोझोम आहे. दिस इज सेंट्रोमियर. याच्यावरती वेगवेगळे जीन्स प्रेझेंट असतील. फॉर एक्झाम्पल समजण्यासाठी म्हणून ABCD, ठीक आहे, EFG अशी मी जीन्स लिहितो. ऍक्च्युअली जीन्स वेगळे असू शकतील, फक्त समजण्यासाठी म्हणून आपण इथे सांगतोय. तर हा सेम क्रोमोझोम आहे आणि याच्यावरती हे वेगवेगळे जीन्स प्रेझेंट आहेत. जेव्हा एका जनरेशन पासून वन जनरेशन टू अदर जनरेशन, जेव्हा इन्फॉर्मेशन अदर जनरेशन हे कॅरेक्टर्स ट्रान्सफर होतील, तर कुणाच्या माध्यमातून ट्रान्सफर होतील, अकॉर्डिंग टू मेंडल फॅक्टर किंवा आता त्याला आपण जीन्स म्हणतो, बरोबर आहे, ते ट्रान्सफर झाले होते. आणि सुटॉन अँड बोरी यांच्या अकॉर्डिंगली क्रोमोझोम्स ऍक्ट ॲज अ युनिट ऑफ हेरिडिटी. म्हणजे क्रोमोझोम्स हे हेरिडिटीचे युनिट आहेत आणि क्रोमोझोमवरती काय प्रेझेंट जीन्स. म्हणजे जीन्स जर क्रोमोझोम्स जर ट्रान्सफर होत आहेत तर जीन्स सुद्धा त्याच्यासोबत ट्रान्सफर होतील. मग या क्रोमोझोम वरती हे तुम्हाला वेगवेगळे जीन्स प्रेझेंट दिसत आहेत आणि दे आर इनहेरिटेड ॲज सच विथ द क्रोमोझोम. हा क्रोमोझोम एका जनरेशन कडून दुसऱ्या जनरेशन कडे येतोय. म्हणजेच त्याच्यावरती प्रेझेंट असणारे जीन्सची एक टेंडन्सी आहे की दे विल बी इनहेरिटेड टुगेदर इन द नेक्स्ट जनरेशन. म्हणजे ते सुद्धा नेक्स्ट जनरेशन मध्ये कसे त्या क्रोमोझोम सोबत इनहेरिट होणार. म्हणजेच ते जीन्स एकमेकांना काय असणार आहेत, लिंक्ड जीन्स असणार आहेत. आणि त्या लिंक्ड जीन्सचा जो फिनॉमिनन आहे, दॅट फिनॉमिनन इज कॉल्ड एज लिंकेज ऑफ जीन्स. त्याला आपण काय म्हटलं होतं, लिंकेज ऑफ जीन्स. क्लिअर आहे. तर क्वेश्चन काय विचारला होता आपल्याला, जस्ट अ सेकंड. क्वेश्चन विचारलाय, हाऊ मेनी लिंकेज ग्रुप्स आर इन ह्युमन बीइंग्स अँड मेज. जसं ड्रोसोफिला मध्ये आपण सांगितलंय, ठीक आहे. पी प्लांट मध्ये आपण लिंकेज ग्रुप्स किती ते बघितलंय. तर बुक मध्ये जसं आपण एकही गोष्ट बुक मधली न वगळता पुढे जाऊ शकत नाही, तर सगळ्या गोष्टींचे आन्सर्स आपण देण्याचा इथे ट्राय करतोय, राईट. तर ह्युमन बिईंग मध्ये किती लिंकेज ग्रुप प्रेझेंट असणार. वेल, आता लिंकेज ग्रुप किती असतात हे सुद्धा आपण लास्ट लेक्चर मध्ये बघितलंय. ह्युमन बिईंग मध्ये देर आर इन ऑल 46 क्रोमोझोम. किती क्रोमोझोम आहे, 46. 46 क्रोमोझोम आहेत. म्हणजेच क्रोमोझोम्स आर ऑलवेज प्रेझेंट इन पेअर. म्हणजे यांचे 23 पेयर्स आता इथे तयार झालेत. मग 23 पेयर्स ह्या काय रिप्रेझेंट करतायत, तर 23 पेयर्स रिप्रेझेंट नंबर ऑफ लिंकेज ग्रुप्स. म्हणजे जर सांगायचं झालं ह्युमन बिईंग मध्ये लिंकेज ग्रुपची संख्या किती आहे, तर काय सांगणार आपण, किती पेयर्स क्रोमोझोमच्या प्रेझेंट आहेत. किती पेयर्स आहेत, 23 पेयर. म्हणजे ह्युमन बिईंग मध्ये 23 लिंकेज ग्रुप्स आर प्रेझेंट असं आपण सरळ सरळ म्हणणार. म्हणजे काय करायचंय तुम्हाला, टोटल नंबर ऑफ क्रोमोझोम्स. फॉर एक्झाम्पल एक्स स्पेसिस असेल, या स्पेसिस मध्ये 50 क्रोमोझोम आहेत, ठीक आहे. हाऊ मेनी क्रोमोझोम्स आर देअर इन दॅट एक्स स्पेसिस, 50 क्रोमोझोम. आणि क्रोमोझोम्स आर प्रेझेंट इन पेयर्स, पेयर मध्ये प्रेझेंट आहे. म्हणजेच यांच्यामध्ये किती पेयर्स झाल्या, तर 25 पेयर्स झाल्यात, बरोबर की नाही. म्हणजेच हे पेयर्सची जितकी संख्या असेल, क्रोमोझोमच्या पेयर्सची संख्या जितकी असेल त्यालाच तुम्ही काय म्हणणार, इट विल रिप्रेझेंट लिंकेज ग्रुप. मग या एक्स स्पीसीज मध्ये लिंकेज ग्रुप किती झाले, 25. समजतंय. सिमिलरली मेज मध्ये देर आर 20 क्रोमोझोम इन मेज. मेज प्लांट मध्ये, मेज सेल मध्ये 20 क्रोमोझोम्स आर देअर. हाऊ मेनी पेयर्स ऑफ क्रोमोझोम देन, किती क्रोमोझोमच्या पेयर झाल्यात, तर 10 पेयर्स ऑफ क्रोमोझोम. म्हणजेच लिंकेज ग्रुप प्रेझेंट इन अ मेज प्लांट आर 10. म्हणजेच 10 लिंकेज ग्रुप्स आर प्रेझेंट इन मेज प्लांट. ठीक आहे. मेज मध्ये किती झाले, मग 10 लिंकेज ग्रुप प्रेझेंट झाले, राईट. तर हे झाले तुमच्या क्वेश्चनचे आन्सर्स. आता ज्या सायंटिस्ट बद्दल आपल्याला स्टडी करायची आहे त्या सायंटिस्टला आपण त्याच्याबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन घेऊ. काय बघायचं आहे, नो द सायंटिस्ट. कोणता सायंटिस्ट आहे, थॉमस हंट मॉर्गन.
दिस इज थॉमस हंट मॉर्गन. ठीक आहे, थॉमस हंट मॉर्गनने काय केलंय, आता या लेक्चरमध्ये वी आर गोइंग टू टॉक अबाउट द एक्सपेरिमेंट परफॉर्म्ड ऑन सेक्स लिंकेज बाय T.H. मॉर्गन, थॉमस हंट मॉर्गन. तर ही वॉज अमेरिकन बायोलॉजिस्ट. क्लिअर आहे, जस्ट इन्फॉर्मेशन घ्यायची म्हणून आपण घेऊ यांची. आणि ही वर्कड ऑन ड्रॉसोफिला मेलॅनोगॅस्टर, दॅट इज कॉल्ड एज युअर फ्रूट फ्लाय. ड्रॉसोफिला इज इन्सेक्ट. कम्प्लीट नेम काय झालं त्याचं, झुलॉजिकल नेम ड्रॉसोफिला मेलॅनोगॅस्टर, त्याला फ्रूट फ्लाय म्हणणार. इन जेनेटिक रिसर्च अँड एस्टॅब्लिश्ड द क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स. पर्टिक्युलरली जी सुटन आणि बोरी यांनी एक पोस्ट्युलेट्स मांडले होते क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्सचे, यांनी एक्सपेरिमेंट केले. ठीक आहे, आणि यांनी नंतर कुठली फायनलाइज थिअरी केली, तर क्रोमोझोमल थिअरी ऑफ हेरिडिटी, किंवा त्याला इनहेरिटन्स सुद्धा तुम्ही म्हणू शकता. ठीक आहे, वेल ही ऑल्सो डिस्कवर्ड द प्रिन्सिपल्स ऑफ लिंकेज, सेक्स लिंकेज अँड क्रॉसिंग ओव्हर. लिंकेज आपण बोललो, लिंकेज कशाला म्हणायचंय, तर व्हॉट इज लिंकेज? इट इज द टेंडन्सी ऑफ जीन्स प्रेझेंट ऑन द सेम क्रोमोझोम टू बी इनहेरिटेड इन द नेक्स्ट जनरेशन, दॅट इज कॉल्ड एज लिंकेज. म्हणजे एका क्रोमोझोम वरती प्रेझेंट असणारे जीन्स हे एकमेका त्या क्रोमोझोम जर दुसऱ्या जनरेशन मध्ये ट्रान्सफर होतोय, तर जीन्स सुद्धा ट्रान्सफर होणार. दॅट टेंडन्सी ऑफ दोज जीन्स, लिंक्ड जीन्स, इज कॉल्ड एज लिंकेज. बरोबर आहे, लिंकेज ग्रुप सुद्धा आपण बोललो. तर यांनी कोणते कोणते प्रिन्सिपल शोधले, मग लिंकेज कशाला म्हणायचे, सेक्स लिंकेज कशाला म्हणायचे, आणि व्हॉट इज क्रॉसिंग ओव्हर. ओके, क्रॉसिंग ओव्हर म्हणजे काय, सेल डिव्हिजन मध्ये आपण डिटेल मध्ये बघितलेलं आहे, तरी सुद्धा आपण इथे क्रॉसिंग ओव्हरचा एक एक्झाम्पल घेऊ. Morgan work played key role in the field of genetics. He was awarded Nobel Prize in 1933 in a physiology and medicine. ही झाली जनरल इन्फॉर्मेशन अबाउट युअर मॉर्गन. क्लिअर आहे. तर आता हे काय बोललो आपण, क्रॉसिंग ओव्हर कशाला म्हणायचंय. ओके, क्रॉसिंग ओव्हरचं दुसरं नाव आपण काय म्हणतोय, रिकॉम्बिनेशन. व्हॉट इज क्रॉसिंग ओव्हर? इट इज नथिंग बट रिकॉम्बिनेशन. राईट. समजा हा तुमचा एक क्रोमोझोम, मी थोडंसं याला स्लांटिंग काढतोय. दिस इज वन क्रोमोझोम समजण्यासाठी म्हणून, अँड दिस इज युअर अनदर क्रोमोझोम. ठीक, दिस इज अनदर क्रोमोझोम. कन्सिडर करू आपण हा ए क्रोमोझोम, दिस इज युअर बी क्रोमोझोम. तर ह्या ज्या दोन क्रोमॅटिड्स तुम्हाला दिसत आहेत, तर दीज टू आर नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स. These are non-sister chromatid. कारण दोन क्रोमोझोम हे सेपरेट आहेत, आणि दोन सेपरेट क्रोमोझोमच्या ज्या आर्म्स असतात, ज्या क्रोमॅटिड्स असतात, त्यांना आपण म्हणतो नॉन सिस्टर क्रोमॅटिड. कारण रिकॉम्बिनेशन किंवा क्रॉसिंग ओव्हर इट विल टेक प्लेस इन बिटवीन नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स ऑफ होमोलॉगस क्रोमोझोम्स. या होमोलॉगस क्रोमोझोमच्या नॉन सिस्टर क्रोमॅटिड मध्ये आता काय क्रॉसिंग ओव्हर होणार. मग असं कन्सिडर करा की इथे ए जीन होता, आणि वेल या ठिकाणी अगोदर बी जीन होता. यांना परत एक वेळा काढू आपण. इथे ए जीन आणि इथे बी जीन, हा दुसरा क्रोमोझोम होता. इथे सी जीन होता, इथे डी जीन होता. ठीक आहे. आता यांच्या ह्या झाल्या नॉन सिस्टर क्रोमॅटिड. या नॉन सिस्टर क्रोमॅटिड इथे क्रॉस झाल्या, त्यांनी एक्स म्हणजे कायझोमा फॉर्मेशन केलंय. तर काय होणार, बी हा पुन्हा शिफ्ट होणार, इथे एक्सचेंज होणार. आता बी आणि डी इथे असं लिहितोय मी, कारण दोन पार्ट एकमेकाशी आता क्रॉसिंग ओव्हर त्यांचं झालंय. तर हा जो क्रोमोझोम आहे, तर आपण कसा रिप्रेझेंट करणार, तर इकडे आता इथे ए क्रोमोझोम होता, तर इथे डी येणार. आणि आफ्टर क्रॉसिंग ओव्हर म्हणतोय मी, क्रॉसिंग ओव्हर झाल्यानंतर जेव्हा एनाफेज मध्ये त्यांचं सेपरेशन होईल, त्यावेळी इथे काय होतं आपला सी, अँड हिअर इट इज युअर बी. म्हणजेच काय झालंय की या ए क्रोमोझोम मध्ये आणि बी क्रोमोझोम मध्ये नॉन सिस्टर क्रोमॅटिड मध्ये इथे बी होता, इथे डी होता. बरोबर आहे, त्यांचं क्रॉसिंग ओव्हर झालंय. क्रॉसिंग ओव्हर झाल्यानंतर जेव्हा ते सेपरेट होतील, तर सेपरेट झाल्यानंतर इथे बघा ए आणि बी होता, तर इथे आता ए आणि डी आला, कारण डी वॉज प्रेझेंट हिअर. तर हा डी इकडे आला आणि बी इकडे गेला. म्हणजेच या सेगमेंट मध्ये काय झालं होतं, तर क्रॉसिंग ओव्हर झालं होतं. काय झालं होतं, क्रॉसिंग ओव्हर. म्हणजेच क्रॉसिंग ओव्हर इज अ मेकॅनिझम ऑर रिकॉम्बिनेशन इज अ मेकॅनिझम ऑफ जेनेटिक मटेरियल एक्सचेंज. जेनेटिक मटेरियल एक्सचेंज, ज्याच्यामध्ये जेनेटिक मटेरियलचं काय झालंय, तर एक्सचेंज झालं. या म्हणतो आपण क्रॉसिंग ओव्हर. तर लिंकेज, सेक्स लिंकेज, क्रॉसिंग ओव्हर, ऑल these phenomena were found out by T.H. Morgan, Thomas Hunt Morgan, and he worked on Drosophila melanogaster insect that is called as fruit fly. मग आता त्यांनी या फ्रूट फ्लाय वरती स्टडी का केली, त्यांनी जे एक्सपेरिमेंट्स केलेत
whatever the experiments were performed by T.H. Morgan were similar to that of your Mendel. मेंडलनी जे काय डायहायब्रिड क्रॉसेस केले त्याच टाईपचे डायहायब्रिड क्रॉसेस टी.एच. मॉर्गननी सुद्धा केले आणि त्यांच्यामध्ये त्यांनी रेशिओ चेक केले. कारण टी.एच. मॉर्गन कशामध्ये इंटरेस्टेड होते? टी.एच. मॉर्गन वॉज इंटरेस्टेड इन फाइंडिंग आउट सेक्स लिंकेज. सेक्स क्रोमोझोम मध्ये जे काय लिंक्ड जीन्स असतील, ठीक आहे, त्यांच्यामध्ये लिंकेज, त्यांच्यामध्ये डिस्टन्स, ते इनहेरिट कसे होतात त्याच्यामध्ये इंटरेस्टेड होते. क्लिअर आहे? चला वन बाय वन आपण बघून घेऊयात. पुढे जाऊ. Why Morgan used Drosophila melanogaster for his experiment? त्यांनी मॉर्गननी जे एक्सपेरिमेंट केलेत क्रॉसिंग ओव्हरचे, सी मॉर्गस एक्सपेरिमेंट ऑन क्रॉसिंग ओव्हर, तर त्याच्यासाठी त्यांनी ह्या फ्रूट फ्लायची किंवा ड्रॉसोफिला मेलॅनोगॅस्टरचीच आय मीन निवड का केली? व्हाय डिड ही चूज? का चूज केलं त्यांनी? तर त्याचे कारण होते. हे जे ड्रॉसोफिला आहे तर यांचा जनरेशन टाइम हा खूप कमी आहे, म्हणजे कमी वेळेमध्ये त्यांची जनरेशन तयार होणार. मग प्रत्येक जनरेशनच्या वेळी लार्ज नंबर ऑफ प्रोजिनीज आर प्रोड्युस्ड. एका वेळी 10, 15, 20 असे फ्रूट फ्लाय ते तयार करणार, त्यांच्यासारखेच ऑर्गॅनिझम तयार करणार. नेक्स्ट काय, त्यांच्यामध्ये मेल आणि फिमेल यांच्या साईजमध्ये, शेपमध्ये डिफरन्स आहे, म्हणजे त्यांचं लगेच आयडेंटिफिकेशन सुद्धा होऊ शकणार. फिमेल इज लॉंगर, मेल इज शॉर्टर. वर्षभरामध्ये कितीही वेळा, म्हणजे भरपूर वेळा त्यांचं काय करू शकतो आपण? ब्रीडिंग करू शकतो. ब्रीडिंग करण्यासाठी सुद्धा फार वेगळे रिक्वायरमेंट गरज नाहीये. लॅबोरेटरीमध्ये सिंथेटिक मीडियमवरती दे कॅन बी कल्चर्ड, म्हणजे त्यांची वाढ आपण करू शकतो. ठीक आहे. तर हे सगळे कारण होते की ज्याच्यामुळे मेंडलनी फ्रूट फ्लाय किंवा ड्रॉसोफिला मेलॅनोगॅस्टर या इन्सेक्टचा सेक्स लिंकेज किंवा क्रॉसिंग ओव्हर स्टडी करण्यासाठी यूज केला. क्लिअर आहे? सी आहे. तरी आपण बघूनच घेऊ एक मिनिट. ड्रॉसोफिला कॅन इझिली बी कल्चर्ड इन लॅबोरेटरी ऑन सिंथेटिक मीडियम. हे कारण होते त्यांनी चूज केला. सेकंड, इट्स अ लाईफ स्पॅन इज शॉर्ट अँड अबाउट 2 weeks. 2 आठवड्याचा याचा लाईफ स्पॅन आहे, बरोबर, आणि त्याच्यामध्ये त्यांचे फटाफट जनरेशन होऊन तयार होणार. सिंगल मेटिंग हॅज हाय रेट ऑफ रिप्रोडक्शन. एका मेटिंग मध्ये जास्तीत जास्त क्वांटिटी ऑफ फ्रूट फ्लाय कॅन बी जनरेटेड, प्रोड्युस्ड. ओके. मेल इज शॉर्टर दॅन फिमेल. मग मेल शॉर्टर आहे म्हणजे त्यांच्यामध्ये डिफरन्शिएट आपण करू शकतो. लगेच लक्षात येणार कोणता मेल आणि कोणती फिमेल याच्या जनरेशन मध्ये तयार झाली आहे. ठीक. नंतर मेनी टाइप्स ऑफ हेरिडिटरी व्हेरिएशन्स. यांचे जे मेल आणि फिमेल आहेत त्यांच्यामध्ये आयडेंटिफायबल, लगेच लक्षात येण्यासारखे जेनेटिक किंवा हेरिडिटरी व्हेरिएशन सुद्धा त्यांच्यामध्ये आहेत. ब्रीडिंग इज इझी. त्यांची ब्रीडिंग किंवा मेटिंग खूप सहजपणे करता येते. ब्रीडिंग कॅन बी डन थ्रू आउट इयर. वर्षभर त्यांची ब्रीडिंग आपण करू शकतो. आणि फ्लाईज कॅन बी रिअर्ड इनसाइड द बॉटल हॅव्हिंग ईस्ट कल्चर. एका पर्टिक्युलर असं समजू आपण की दिस इज अ बॉटल आणि या बॉटल मध्ये सुद्धा तुम्ही यांचं कल्चरिंग करू शकता की ज्या बॉटल मध्ये देयर इज अ प्रेझेन्स ऑफ ईस्ट. ईस्ट म्हणजे न्यूट्रिएंट मीडियम म्हणून इथे काम करणार, त्यांची वाढ होण्यासाठी काम करणार. मग हे सगळं सरळ सरळ होतं, त्याच्यामुळे त्यांनी ड्रॉसोफिलाला ऍज अ एक्सपेरिमेंटल डिझाईन वापर केला. क्लिअर? आगे बढेंगे. वेल, आता आपण ऑलरेडी सांगितलंय मॉर्गननी काय केलंय. मॉर्गननी मेंडल सारखेच क्रॉसेस केले. मेंडलनी कुठला क्रॉस केला होता? मेंडलनी डायहायब्रिड क्रॉस केला. ओके. आणि सेम डायहायब्रिड क्रॉसेस वेर डन बाय टी.एच. मॉर्गन. मग टी.एच. मॉर्गननी सुद्धा मेनी डायहायब्रिड क्रॉसेस ही वेंट फॉर. भरपूर सारे डायहायब्रिड क्रॉसेस यांच्यामध्ये केले. ठीक आहे. फक्त दोघांमध्ये डिफरन्स हा होता, त्यांनी सिग्रिगेशन वगैरे कॉन्सेप्ट मांडल्या मेंडलनी आणि यांनी सिग्रिगेट होत नाही असं सांगितलं. ते 1 by 1 आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. मेंडलनी कुणामध्ये स्टडी केली होती तर पी प्लांट मध्ये डायहायब्रिड क्रॉस केला. आणि टी.एच. मॉर्गननी कशामध्ये केलाय तर फ्रूट फ्लाय म्हणजेच तुमची ड्रॉसोफिला मेलॅनोगॅस्टर. ड्रॉसोफिला मेलॅनोगॅस्टर. क्लिअर? आता मेंडलनी पी प्लांट मध्ये डायहायब्रिड क्रॉस मध्ये वेगवेगळे कॅरेक्टर स्टडी केले. फॉर एक्झाम्पल हाईट, जसं की टॉलनेस, आणि त्यांचा शेप आर असे, याला डायहायब्रिड क्रॉस म्हणतो आपण. आणि यालाच क्रॉस केलं त्यांच्या रिसेसिव्ह पार्टनर सोबत TTR, इथं आपण बघितलेलं आहे. तर टी.एच. मॉर्गननी जी आय मीन क्रॉसेस घडून आणले, तर क्रॉसेस कशामध्ये घडून आणले? सी हियर, येलो बॉडीड अँड व्हाईट आईड फिमेल. येलो बॉडीड, बॉडी कशी होती त्या ड्रॉसोफिलाची? येलो बॉडी. आणि आईज कसे होते? व्हाईट आईज. ओके. याला क्रॉस केलं कुणाशी? ब्राऊन बॉडी अँड रेड आईज. असे 2 कॅरेक्टर चूज केले म्हणजे डायहायब्रिड क्रॉस झाला. तर यांच्यामध्ये मेंडलनी आता क्रॉसिंग केली आहे. तुमच्या बुक मध्ये
तुम्हाला जे काय यांचा क्रॉसिंग एक्सपेरिमेंट दाखवला आहे त्याच्यामध्ये खूप सारं कन्फ्युजन तुम्हाला होऊ शकतं किंवा होतच इनफॅक्ट, की क्रॉसिंग झालंय मग खाली एक्सचेंज कसं झालंय, कुठे वाय डब्ल्यू दिसतंय, कुठे वाय प्लस डब्ल्यू प्लस दिसतंय, वाय डब्ल्यू प्लस दिसतंय, त्याच्यामुळे कन्फ्युजन होणार. पण एक लक्षात ठेवायचंय, आपण सध्या काय बघतोय, क्रॉसिंग ओव्हर मिओसिसचा टाईप बघतोय. ठीक आहे. तर हे त्यांनी एक्सपेरिमेंटल ॲनिमल यूज केले, येलो बॉडीड आणि व्हाईट आईज ज्यांचे आहेत, ब्राऊन बॉडी आणि रेड आय असणारे. तर या ब्राऊन बॉडी आणि रेड आय असणारे कोण होते, मेल, आणि फिमेल येलो बॉडी व्हाईट आय फिमेल. यांचे सिंबल सुद्धा तुम्हाला माहिती आहे, दिस इंडिकेट्स युअर फिमेल अँड इट इंडिकेट्स युअर मेल. मग मेलचे कोणते कॅरेक्टर यूज केले, ब्राऊन बॉडी आणि रेड आय. फिमेलचे कोणते कॅरेक्टर यूज केले, येलो बॉडी व्हाईट आईज. ठीक, ओके. आणि यांच्यापासून मग तयार काय होणार, F1 प्रोजीन. क्रॉसिंग झाल्यानंतर F1 हायब्रिड तयार होणार. तर F1 हायब्रिडला सुद्धा त्यांनी काय केलं, इंटर क्रॉस केलं. सेम डायहायब्रिड एक्सपेरिमेंट, F1 जनरेशन, F2 जनरेशन, जे की आपण अगोदरच्या लेक्चर्स मध्ये कंप्लीट केलेलं आहे. वेल, आगे बढ़ते. हा एक्सपेरिमेंट बघा, याच्यामध्ये तुम्हाला काय कळतं, इकडे काय घेतलंय त्यांनी. वेल, आता Y अँड W अँड Y प्लस अँड W प्लस. काय तुम्हाला हे प्लस साइन आपण का टाकलंय, Y प्लस आणि W प्लस हे वाईल्ड टाईपचे जीन्स असतील. वाईल्ड टाईप जीन म्हणजे काय, ओरिजिनल वन. आणि हे कसे असणार आहेत, वाईल्ड टाईप डॉमिनंट असणार आहे. काय लक्षात ठेवायचं, ज्याच्या डोक्यावरती तुम्हाला प्लस साइन दिसतंय ते डॉमिनंट कॅरेक्टर आहे. यांच्यावरती दिसतंय का, नाही. म्हणजे हे स्मॉल डब्ल्यू हे कुठले कॅरेक्टर झाले, तर दीज आर युअर रिसेसिव्ह कॅरेक्टर. मग काय म्हणणार तुम्ही, वाय आणि वाय डब्ल्यू दिसतंय. ठीक आहे. तर वाय हा कलर काय इंडिकेट करतोय, येलो बॉडी. ठीक आहे. आणि डब्ल्यू काय इंडिकेट करतोय, व्हाईट आय. दोन्हीही कॅरेक्टर कसे झाले, रिसेसिव्ह कॅरेक्टर झाले. ऑन द कॉन्ट्ररी यांच्या डोक्यावरती तुम्हाला प्लस साइन दिसतंय. म्हणजे हे वाईल्ड टाईप आहे. वाईल्ड टाईप म्हणजे डॉमिनंट आहे. ठीक आहे, किंवा ओरिजिनल म्हणू आपण त्याला. तर हा वाय काय इंडिकेट करतोय, ब्राऊन बॉडी. आणि हा डब्ल्यू प्लस काय करतोय, रेड आईज. ओके. मग ऑलरेडी आपण काय सांगितलंय की इथे बघा वाय प्लस डब्ल्यू प्लस म्हणजे हा वाईल्ड टाईप झालाय. दॅट मीन्स व्हॉट, हा काय झालाय, कुठे देऊ मी, इथे ब्राऊन बॉडीड. याची बॉडी कशी आहे, ब्राऊन आणि रेड आय. हा एक पेरेंट आहे. याला यांनी क्रॉस केलं येलो बॉडीड आणि व्हाईट आयच्या फिमेल सोबत. ठीक. फक्त अगोदर हे तुम्ही बघून घ्या, याचं कम्प्लीट एक्सप्लेनेशन आपल्याला अगोदर क्रॉस करू आणि नंतर त्यांचे आपण कंक्लुजन सांगू. ठीक आहे. आता इथे बघा तुम्ही, इथे हे एक्स क्रोमोझोम, हा एक्स क्रोमोझोम, हा मेल घेतलाय आपण. दिस इज इंडिकेशन ऑफ मेल, दिस इज एक्स अँड दिस इज वाय क्रोमोझोम. हा जो फोल्डेड दिसतोय तर हा वाय क्रोमोझोम झाला. तर त्यांच्यापासून त्यांचे गॅमेट्स तयार झाले. मग F1 जनरेशन तयार झाली. F1 जनरेशन अशी तयार झाली. F1 जनरेशन मध्ये आता त्यांनी काय केलंय, इंटर क्रॉसिंग केली. म्हणजे त्यांचं हायब्रिडायझेशन केलंय, परत सेल्फिंग केलंय. आणि इथे जी तुम्हाला जनरेशन मिळती आहे, तर दिस जनरेशन इज F2 जनरेशन. पण याच्यामध्ये भरपूर सारं कन्फ्युजन तुम्हाला दिसणार आहे. हे कन्फ्युजन आपण डायरेक्टली दूर करू. दोन क्रॉस त्यांनी केले. क्रॉस वन मध्ये त्यांनी आय आणि बॉडी कलर, आईचा कलर आणि बॉडी कलर हे यूज केले. इकडे क्रॉस 2 दिसतोय, सॉरी, या क्रॉस मध्ये त्यांनी विंग्स आणि विंग्सला कोणते, मिनिएचर विंग्स म्हणू आपण, मिनिएचर विंग्स आणि व्हाईट बॉडी याचा वापर केला. बरोबर आहे. तर हा क्रॉस सेकंड केला. याच्यामध्ये अजून एक बघायला तुम्हाला मिळेल, पेरेंटल टाईप इथे दाखवलंय, इथे दाखवलंय रिकॉम्बिनंट टाईप. म्हणजे हे जे क्रॉसिंग दिसतंय तुम्हाला पेरेंटल टाईपचे, याच्यामध्ये किती रिकॉम्बिनेशन झालं. आणि रिकॉम्बिनंट म्हणजे ऍक्च्युअल ज्या ठिकाणी क्रॉसिंग ओव्हर झालं, जेनेटिक मटेरियल एक्सचेंज झाला, तर त्याचा प्रपोर्शन इथे दिलाय. क्रॉस 2 चा प्रपोर्शन पेरेंटल आणि रिकॉम्बिनंट इथे दिसतंय. तर हे कसं आलंय त्याला आता वन बाय वन आपण समजून घेऊ. ठीक आहे. याच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका, डायरेक्टली आपण एक्सपेरिमेंट मध्ये जाऊ आणि नंतर त्याची थिअरी बघू. सी क्रॉस 1. आता ते तुम्हाला नंतर बघितलं तरी चालेल. तुम्ही क्रॉस 1 मध्ये काय केलं, मी काहीच केलं नाही. तुमच्या बुक मधले फक्त डायग्राम्स याला सुटसुटीत सेपरेट केलंय आणि ते जे पूर्ण चार्ट आलाय क्रॉस 1 आणि क्रॉस 2 हा कसा आलाय ते एक्सप्लेन इथे केलंय. इकडे दिस इज युअर सी एक्स क्रोमोझोम म्हणजे सी कोण झाली, फिमेल. इकडे दिसतोय तुम्हाला एक्स क्रोमोझोम, हा वाय क्रोमोझोम, हा कोण झालाय, मेल. आता ही होमोझायगस कंडिशन झाली.
होमोझायगस कंडिशन मध्ये एकच गॅमेट बाहेर पडणार, तर हा काय झाला इथे गॅमेट, गॅमेट बाहेर आला, फिमेलचा गॅमेट, दिस इज युअर फिमेल गॅमेट. मेल मध्ये हेट्रोझायगस कंडिशन आहे, XX आणि XY कंडिशन दिसतीये, बरोबर आहे. तर एक्स आणि Y कंडिशन म्हणजे दिस इज हेट्रोझायगस कंडिशन, क्लिअर आहे. तर या हेट्रोझायगस कंडिशन मध्ये काय होणार, दोन गॅमेट तयार होणार. तर हा इकडे एक आपण गॅमेट दाखवला दिस वन, आणि हा तुमचा वाय गॅमेट असं म्हणू आपण. आता हे जे क्रॉसिंग वर होणार आहे तर हे फक्त X शी संबंधित आहे, कारण Y सोबत ही लिंकेज होणार नाही, लिंकेज Y क्रोमोझोम मध्ये सापडणार नाही, इतकंच लक्षात ठेवा, क्लिअर. मग यांचं आता सेम एक्सपेरिमेंट, जसं तुम्ही टॉल म्हणजे हाईट टॉल आणि डॉर्फ याला क्रॉस केलं होतं, याला समजा टॉल आणि डॉर्फ असं क्रॉस करतोय, तर हे दोन गॅमेट तयार झाले, हा सिंगल गॅमेट, कारण होमोझायगोटिक कंडिशन मध्ये एकच गॅमेट तयार होतोय. आता याला याच्याशी क्रॉस करा, तर कॉम्बिनेशन काय येणार, हा आणि हा कंबाईन होणार, इथे दाखवलाय आपण, ओके. आणि हा कोणासोबत कंबाईन होणार, तर याच्याशी कंबाईन होणार, म्हणून आपण असे एरो दाखवले. तर हे कॉम्बिनेशन तयार झाले. ऑब्व्हियसली हा कोण तयार झालाय, हा मेल तयार झालाय, आणि इकडे दोन्हीही एक्स क्रोमोझोम दिसत आहेत, तर इकडे कोण तयार झालंय, फिमेल तयार झाली, ओके. कॅरेक्टर बघा, इकडे काय होतं, येलो बॉडी व्हाईट आहे, इकडे होतं ब्राऊन बॉडी रेड आहे, कारण प्लस प्लस आले, राईट. तर इथे आपण बघू ही फिमेल कशी तयार झाली, तर डॉमिनंट कॅरेक्टर यांच्यामध्ये दिसतंय, म्हणजेच फिमेल वाईल्ड टाईपची तयार झाली, वाईल्ड टाईप, ज्याच्यामध्ये ब्राऊन बॉडी आणि रेड आयचा कलर आला. कळाल तुम्हाला, फक्त त्याचे आपण गॅमेट बाहेर काढले आणि त्यांना क्रॉस केलं. ती पूर्ण जो चार्ट दिलाय आपल्याला क्रॉस 1 क्रॉस 2 चा, त्याचं आपण सिम्प्लिफिकेशन करतोय. नंतर इकडे YW, इथे बघा आता मेल कसा तयार झाला, अगोदर मेल हा डॉमिनंट होता, वाईल्ड टाईप होता, इथे झालाय का नाही, तर मेल कसा झालाय आता येलो बॉडीड अँड व्हाईट आईड, क्लिअर. आता ही झाली तुमची F1 जनरेशन, F1 जनरेशन इथे तयार झाली. तर हेच आपण काय करू, पुढे घेऊ, कारण F1 जनरेशन पासून आपल्याला गॅमेट तयार करायचे, आणि गॅमेट तयार करून मग त्यांचे इंटरक्रॉसिंग करून F2 जनरेशन तयार करायची. पुढे जाऊ, सीयर हे जे दिसतंय तुम्हाला, हे इतका पोर्शन, हाच पोर्शन मी पुढच्या स्लाइडवर घेतलाय, काहीच वेगळं नाही. आता हे याची गॅमेट किती आणि याची गॅमेट किती, ऑब्व्हियसली मेल फिमेल ओळखण्याचं साइन काय, दिस इज Y क्रोमोझोम, म्हणजे हा कोण झालाय तुमचा मेल, इथे सिंबल दाखवलाय आपण, आणि ही कोण झाली आहे फिमेल. आता काय करतोय आपण, F1 जनरेशन मध्ये गॅमेट सुद्धा तयार होतील, मग यांच्यापासून इथे 4 गॅमेट दाखवले आपण, सी X X X X असं लिहितो मी, आणि इथे लिहितोय XY, कारण हे गॅमेट्स आहेत सरळ सरळ, बरोबर की नाही. इकडे बघा, याच्यापासून सरळ सरळ 2 गॅमेट तयार झाले, का 2च झाले, कारण Y चा क्रॉसिंग ओव्हर होत नाही, Y क्रोमोझोम जो आहे, तर या Y क्रोमोझोम मध्ये लिंकेज शो होत नाही, म्हणून सरळ सरळ यांचे 2 गॅमेट तयार होतील, ठीक आहे. मेल मध्ये 2 गॅमेट तयार झाले, परंतु इथे 2 दिसतात, पण इथे तुम्हाला 4 तयार होताना दिसतात. मिनिंग काय झाला, हा जशाला तसा एक गॅमेट तयार झाला, ठीक आहे, आणि याचा सुद्धा जशाला तसा गॅमेट तयार झाला, सी YW, इथे YW, हा Y प्लस W प्लस, हा Y प्लस W प्लस, म्हणजे हे जे गॅमेट्स तयार झाले, तर आपण सरळ सरळ म्हणून हे गॅमेट्स कोणते आहेत, पेरेंटल गॅमेट्स, अशी गॅमेट्स नॉर्मली तयार होतील. पण हे खालचा काय प्रकार झाला, आता चांगलं ऑब्झर्व करा, हे 2 गॅमेट्स आहेत, बरोबर आहे. आता इथे कुठल्या प्रोसेसनी गॅमेट तयार होणार, क्रॉसिंग ओव्हरने तयार होणार, बरोबर की नाही. कशी झाली क्रॉसिंग ओव्हर बघा, इथे YW दिसतंय, इथे Y प्लस W प्लस, तर हा Y प्लस वरती जाणार आणि हा Y खाली येणार, सी हा Y प्लस इकडे आलाय, याच्या जागी आलाय, बरोबर आहे. Y च्या जागी Y प्लस आलाय, आणि W ला W कॉन्स्टंट आहे, आणि या Y च्या जागी आता Y प्लसच्या जागी कोण आलाय, Y आलाय, म्हणजे दिस Y अँड Y प्लस एक्सचेंज या भागामध्ये क्रॉसिंग ओव्हर झालाय, आणि परत 2 गॅमेट्स तयार झाले, म्हणजे हे 2 गॅमेट कशाने तयार झाले, क्रॉसिंग ओव्हरने, म्हणून आता तुम्हाला 4 गॅमेट इथे दिसतात. मेलने किती गॅमेट तयार केले, 2, X आणि Y, इथे 4 X गॅमेट तयार झाले. आता चेकर्ड बोर्डचा वापर करून तुम्ही F2 जनरेशन, सेम डायहायब्रिड क्रॉस तुम्ही बघा, तुम्हाला आठवत असेल मेंडलने जसं केलं होतं, सेम यांनी सुद्धा केलं. आता या 4 गॅमेटला या 2 गॅमेट सोबत आपण काय करणार, क्रॉस करणार, प्रोबेबिलिटी फाइंड आउट करणार, काय काय शक्यता आहे, कोणत्या कोणत्या प्रकारचे इन्सेक्ट्स याच्यामध्ये तयार होऊ शकतात, कोणत्या टाईपचे, ठीक आहे. पुढे जाऊ, हे बघा हा चेकर बोर्ड, काय केलंय आपण, हे 2 गॅमेट्स आहेत, हे मेल गॅमेट इथे, हा वेल सी हे मेल गॅमेट आपण इकडे इंडिकेट केले, हे फिमेल गॅमेट इकडे इंडिकेट केले, दिस इज कॉल्ड अ चेकर बोर्ड किंवा पनेट स्क्वेअर मेथड ज्याला म्हणतो आपण. हे 2 गॅमेट आता ह्या 4 ची इंटरक्रॉस करायचे, म्हणजे काय, हा याचं क्रॉसिंग याच्याशी होईल, याचं क्रॉसिंग याच्याशी होईल, तर हे क्रॉसिंग झालंय, कन्सिडर करा, हा याच्यासोबत गेलाय, तर कोणतं कॉम्बिनेशन तयार झालंय, हे कॉम्बिनेशन तयार झालंय, हा याच्यासोबत क्रॉस झालाय, तर हे कॉम्बिनेशन तयार झालंय, बरोबर आहे.
सिमिलरली हा याच्यासोबत क्रॉस होईल, हे कॉम्बिनेशन तयार होईल, हा याच्यासोबत होणार दिस कॉम्बिनेशन, हा याच्यासोबत परत हे कॉम्बिनेशन, हा याच्यासोबत गेलाय, हे कॉम्बिनेशन तयार झालंय, याने याच्याशी क्रॉस केलाय दिस कॉम्बिनेशन आणि फायनली दिस कॉम्बिनेशन. सॉरी, कळालं तुम्हाला? म्हणजेच आता हे वेगवेगळे प्रोबेबिलिटी आले. जसं आपण सांगितलं डायहाब्रिड क्रॉस मध्ये 16 कॉम्बिनेशन्स आले होते, बरोबर की नाही? तर इथे कॉम्बिनेशन्स किती दिसतात तुम्हाला? 8 कॉम्बिनेशन दिसतात. आता नीट ऑब्झर्व करायचंय. इकडे बघा, हे काय होणार आहे तुमचा, हा याला काय म्हणणार तुम्ही? एक्स एक्स. काय तयार होईल? फिमेल, बरोबर आहे. म्हणजे ऑब्व्हियसली या सगळ्या फिमेलच आहेत. या सगळ्या काय आहेत? फिमेल कॉम्बिनेशन. फक्त चेंज कुठे? येलो बॉडी व्हाईट आहे कारण रिसेसिव्ह जीन दिसतात, प्लस त्यांच्या डोक्यावर नाही. इथे वाय प्लस डब्ल्यू म्हणजे ही फिमेल आहे, पण ही कशी आहे? ब्राऊन बॉडी आणि रेड आहे. मी शॉर्ट मध्ये लिहितोय. तिसरं कॉम्बिनेशन तयार झालंय बघा. इथे डॉमिनंट काय दिसतंय तुम्हाला? वाय प्लस. वाय प्लस म्हणजे कोणती बॉडी झाली? ब्राऊन बॉडी, बट कलर कसा झाला? आईसचा कलर कसा झालाय? व्हाईट कलर. म्हणजे ब्राऊन बॉडी आणि व्हाईट कलर आहे. आणि फायनली इथे दिसतंय तुम्हाला डब्ल्यू प्लस. तर डब्ल्यू इंडिकेट काय करतंय? रेड आईस. तर इथे येलो बॉडी अँड रेड आईज अशी फिमेलचे कॉम्बिनेशन तयार झाले, बरोबर. सिम्पली आपण क्रॉसिंग दाखवलंय, चेकर बोर्ड. सिमिलरली इकडे बघा तुम्ही, मेल तयार झाला. मेल कसा? येलो बॉडी व्हाईट आईचा मेल तयार झाला, बरोबर. नंतर इथे ब्राऊन बॉडी रेड आईचा मेल तयार झालाय. इकडे युअर ब्राऊन बॉडी व्हाईट आय असा तयार झालाय. आणि इथे काय म्हणू आपण याला? बॉडी कशी असणार याची? येलो बॉडी आणि रेड आईचा तयार झालाय. तर दीज आर व्हेरियस कॉम्बिनेशन. ह्याच्यापैकी हे पॅरेंटल टाइप झाले. वरचे दोन जे दिसत आहेत तुम्हाला, दिस वन, ते हे पॅरेंटल टाइप झाले. तर त्यांच्यामध्ये फार रिकॉम्बिनेशन तुम्हाला दिसलं नाही. त्यांचं जे प्रपोर्शन होतं जीन्सचं पॅरेंट मध्ये प्रेझेंट असण्याचं, दॅट वॉज 98.7%. आणि जे रिकॉम्बिनंट यांच्यामध्ये मिओसिस झालं होतं आणि गॅमेट्स तयार झाले होते, बरोबर ना. तर रिकॉम्बिनंट टाइप मध्ये रिकॉम्बिनेशन किती दिसलंय? तर 1.3% दिसलंय. पुन्हा एक वेळा सांगतो, जे पॅरेंटल टाइप होता, पॅरेंटल कॅरेक्टर्स जे होते, जे जीन्स होते, तर ते जशाला तसे 98.7% खालच्या जनरेशन मध्ये, म्हणजे या जनरेशन F2 जनरेशन मध्ये आले. आणि फक्त रिकॉम्बिनेशन किंवा क्रॉसिंग ओव्हर किती झाला? 1.3%. सीएल. आता हे क्रॉसिंग ओव्हरचा जो प्रकार आहे, मागे जाऊ आपण एक मिनिट, चार्ट कडे जाऊ. ओके, हा चार्ट बघा. इथे यांनी काय सांगितलं? रिकॉम्बिनंट टाइप किती झाले? 1.3%. ह्या क्रॉस वन बद्दल आपण सध्या बोलतोय. आणि पॅरेंटल टाइप किती तयार झाले? तर 98.7%. म्हणजे 98.7% कॅरेक्टर जशाच्या तसे खालच्या जनरेशन मध्ये आले, पेरेंट सारखे. फक्त रिकॉम्बिनेशन होऊन 1.3% कॅरेक्टर आले. तर त्याचं इल्युस्ट्रेशन आपण तिकडे दिलं. म्हणजे इकडे तुम्हाला बघण्याची आता गरज नाही. ठीक, चलो आगे बढ़ते. हा, इथपर्यंत डन झालंय. आता आपण घेऊ सेकंड क्रॉस. दुसरा क्रॉस कशामध्ये झालाय बघा. व्हाईट कलर म्हणजे हा डब्ल्यू, बरोबर की. आणि मिनिएचर विंग्स. व्हाईट कशाचा कलर आहे? डब्ल्यू कशाने इंडिकेट केलाय तुम्ही? म्हणजे आई कलर. सी एफ. मागे चला आपण पूर्ण चार्ट आपण परत एक वेळा, म्हणजे क्रॉस 2 आपण कशामध्ये करतोय ते कळेल तुम्हाला. सी एफ. व्हाईट आणि मिनिएचर हाच क्रॉस आपण तिकडे घेतलाय, त्याच्यापासून गॅमेट तयार केले. परत सेम आता जो एक्सपेरिमेंट बघितलाय, तर त्यांचे F1 जनरेशन मध्ये गॅमेट तयार केले आणि त्यांचं इंटर क्रॉसिंग करून आपण F2 जनरेशन ऑब्टेन केली. आता याच्यामध्ये मिनिएचर विंग्स आणि व्हाईट कलर यांच्यामध्ये कॉम्बिनेशन झाले. तर कॉम्बिनेशन कशी होतील बघा. सी. हा, वेल. आता व्हाईट आणि मिनिएचर याच्यामध्ये डब्ल्यू आणि हा एम आणि डब्ल्यू प्लस एम प्लस. कोण वाईल्ड झाला? वाईल्ड टाईप. ज्याच्या डोक्यावरती प्लस आहे तो झाला वाईल्ड टाईप. आणि त्यालाच आपण काय म्हणतो रे बाबा? डॉमिनंट. आणि हे जे कॅरेक्टर झालंय, हे कॅरेक्टर कसं झालंय? रिसेसिव्ह कॅरेक्टर झालंय. म्हणजे व्हाईट अँड मिनिएचर इट इज रिसेसिव्ह कॅरेक्टर. ठीक आहे. आणि इकडे काय? रेड अँड काय म्हणू आपण त्याला? नॉर्मल विंग्स. हा झाला वाईल्ड टाईप. सिमिलर. हा कोण आहे तुमचा? दिस इज युअर मेल अँड दिस इज फिमेल. ही फिमेल, हा मेल. कारण इथे कोणतं दिसतंय तुम्हाला? XX क्रोमोझोम आणि इथे दिसतात X आणि Y क्रोमोझोम. हा मेल, ही फिमेल. आता हे होमोझायगस कंडिशन, एकच गॅमेट तयार होईल. ही हेटेरोझायगस आहे, 2 गॅमेट तयार झाले. यांची इंटरक्रॉसिंग करा, याला याच्याशी क्रॉस करा, हे कॉम्बिनेशन तयार झालं. याला याच्याशी क्रॉस करा, हे कॉम्बिनेशन तयार झालंय. म्हणजेच फिमेल, अगोदर फिमेल कशी होती इकडे बघा? नॉर्मल होती. नॉर्मल इन द सेन्स काय? रिसेसिव्ह होती. आता इथे त्यांचं क्रॉसिंग झाल्यामुळे वाईल्ड टाईपची आता फिमेल तयार झाली. फिमेल कशी झाली आहे?
वाईल्ड टाईप फिमेल. ठीक आहे. आणि या केसमध्ये व्हाईट कलर आईचा आणि मिनिएचर विंग. आईचा कलर कसा आला आता मेल मध्ये व्हाईट कलर आलाय, जो की कोणता होता, रेड कलर आईचा होता आणि विंग्स कसे होते, नॉर्मल विंग्स होते. पण इथे आता मिनिएचर विंग इथे तयार झाले, असा मेल तयार झाला. ठीक आहे. आता हेच आपण पुढे घेऊ आणि यांच्यापासून गॅमेट्स तयार करू. मागच्या स्लाइडमध्ये जसं केलं सेम यांच्यामध्ये क्रॉसिंग ओव्हर करून इकडे 4 गॅमेट तयार होतील, इकडे 2 गॅमेट तयार होतील. पुढे जाऊ बघा, सेम ते एंडचा पार्ट आपण इकडे घेतलाय, म्हणजेच हे घेतला तुम्ही F1 हायब्रिडचे गॅमेट्स. गॅमेट्स आता F1 हायब्रिड मध्ये किती तयार होतील, इथे 2 गॅमेट्स तयार होतील. कोणते 2 गॅमेट्स तयार होतील, सरळ सरळ हे असा, इथे W आणि M असणार आणि दुसरा ऑब्विसली दुसरा गॅमेट काय असणार आहे तुमचा, तर हा वाय क्रोमोझोमचा असणार आहे. तर हे 2 गॅमेट्स तयार झाले. इकडे बघा, हे पेरेंट सारखाच हा तयार झालाय, सेम पेरेंट सारखा, आणि दुसरा सुद्धा पेरेंट सारखाच झालाय. पण पुन्हा आता यांच्यामध्ये क्रॉसिंग झालं असं समजू, प्रोबॅबिलिटी आहे, शक्यता आहे. असे 2 तयार होऊ शकतात, किंवा यांच्यामध्ये जर क्रॉसिंग ओव्हर झालं तर असे 2 होऊ शकतात. म्हणजे हा W+ वरती आलाय, या M सोबत आलाय बघा, या M सोबत आता इथे W+ दिसतोय तुम्हाला, म्हणजे यांचं हा W+ वरती जाणार, हा W खाली येणार आणि असे 2 कॉम्बिनेशन तयार होणार. म्हणजे इन ऑल 4 गॅमेट्स विल बी प्रोड्यूस्ड इन फिमेल अँड मेल मध्ये देयर विल बी प्रेझेन्स ऑफ 2 गॅमेट्स. आता परत डायहायब्रिड F2 जनरेशन करायची, चेकर बोर्ड आपण बघू. या 2 ला याच्या सोबत क्रॉस करा. पुढे जाऊ, इथे हे 2 मेलचे दाखवले, इकडे फिमेलचे दाखवलेत. आपण सरळ सरळ याला क्रॉस करा, याच्याशी, याला याच्याशी क्रॉस करा. हे कॉम्बिनेशन तुम्हाला मिळाले. नंतर सेकंडला ह्या दोघांशी करा, हे कॉम्बिनेशन मिळत आहेत. नंतर थर्डला 2शी करा, दिस कॉम्बिनेशन. ओके. आणि फोर्थला या 2शी करा, अगेन दिस कॉम्बिनेशन. सेम, काही वेगळं करत नाही आपण. चेकर बोर्ड, हे मेलचे गॅमेट, हे फिमेलचे गॅमेट, राईट. आता यांच्यामध्ये तुम्ही बघा, पेरेंटल कॉम्बिनेशन तुम्हाला किती दिसते, पेरेंटल कॉम्बिनेशन 62.8% दिसते. अगोदरच्या केसमध्ये 98.7% पेरेंटल कॉम्बिनेशन होतं, आणि ते रिकॉम्बिनेशन 37.2% आलंय. म्हणजे आईस कलर अँड मिनिएचर विंग्स, जे पंख आहेत, पंख आणि आईचा कलर यांच्यामध्ये रिकॉम्बिनेशन 37.2% आलंय. पेरेंटल कॉम्बिनेशन कमी झालंय 62.8. अगोदरच्या केसमध्ये हे प्रपोर्शन किती होतं, 98.7% आणि 1.3%. आता हे असं का झालं, अगोदरही डायहायब्रिड क्रॉस होता, हा सुद्धा क्रॉस 2 सुद्धा डायहायब्रिड एक्सपेरिमेंटच आहे. पण पेरेंटल आणि रिकॉम्बिनेशन यांच्यामध्ये याच्या पर्सेंटेज मध्ये खूप जास्त फरक पडलाय. तर इट इज बिकॉज ऑफ द डिस्टन्स बिटवीन द जीन्स प्रेझेंट ऑन द सेम क्रोमोझोम. ठीक आहे, हे बघू आपण. सी हियर, आता हे YW म्हणजेच काय झालं, बॉडी कलर अँड आय कलर असे 2 जीन्स होते. आणि इकडे कोणता दिसतो तुम्हाला, आय कलर आणि मिनिएचर विंग्स. बरोबर आहे. सहसा क्रोमोझोम जर तुम्ही बघितला तर इथे बॉडी कलर हा जीन आणि हा तुमच्या आईसच्या कलरचा जीन यांच्यामध्ये जे डिस्टन्स दिसतंय हे खूप कमी डिस्टन्स आहे. ठीक आहे. आणि आय कलर अँड मिनिएचर विंग या 2 जीन्स मध्ये अंतर बघा, इथे अंतर वाढलंय. म्हणजे इथे हे जे डिस्टन्स आहे हे कसं झालंय, डिस्टन्स इज मोर, आणि इकडे डिस्टन्स कसं आहे, डिस्टन्स इज लेस. मग याच्यावरून आपल्याला एक लक्षात येईल की क्रोमोझोम एकच आहे. समजा हा एक क्रोमोझोम आहे, या क्रोमोझोम वरती जीन्स जर असे जवळ जवळ असतील तर त्यांच्यामध्ये रिकॉम्बिनेशन होण्याचा चान्स हा कमी असतो. ठीक आहे. प्रपोर्शन इन्व्हर्सली प्रपोर्शनल होणार, जितकं डिस्टन्स जास्त तितकं रिकॉम्बिनेशन होण्याचा चान्स जास्त, डायरेक्टली प्रपोर्शनल, म्हणजे डिस्टन्स अँड रिकॉम्बिनेशन. आणि समजा एक जीन इथे प्रेझेंट आहे, एक जीन इथे प्रेझेंट आहे, तर या पार्ट मध्ये क्रॉसिंग ओव्हर किंवा रिकॉम्बिनेशन होण्याचा चान्स वाढतो. म्हणजे ऍज द डिस्टन्स बिटवीन 2 जीन, हा A जीन आणि B जीन, हे डिस्टन्स जर जास्त असेल तर त्यांच्यामध्ये क्रॉसिंग ओव्हर होण्याचा किंवा रिकॉम्बिनेशनचा चान्स हा जास्त आहे. आणि हे डिस्टन्स समजा याला म्हणू आपण C आणि याला म्हणू D, त्यांच्यामध्ये डिस्टन्स जर कमी दिसतंय तर क्रॉसिंग ओव्हरचा चान्स इज लेस. म्हणून आय आणि बॉडी कलर यांच्यामध्ये फक्त तुम्हाला रिकॉम्बिनेशन 1.3% मिळालं, आणि या विंग्स आणि आईच्या कलर मध्ये 37.2% मिळालं. का मिळालं, सरळ सरळ तुम्हाला दिसतंय डिस्टन्स बिटवीन द 2 जीन इज मोर इन दिस प्रपोर्शन, आणि या प्रपोर्शन मध्ये डिस्टन्स बिटवीन जीन इज लेस. म्हणजेच क्रॉसिंग ओव्हर डिस्टन्स जितकं जास्त असेल त्या रिजन मध्ये क्रॉसिंग ओव्हर होणार. ओके. आता आपण मागे जाऊ, एकदम थिअरी मध्ये जाऊ. आता एक्सपेरिमेंट समजला तुम्हाला, ओके ना. ओके, यहाँ तक क्लियर है हमारा.
कैसे कैसे क्रॉस किया आता इकडे बघू आपण. त्यांनी डायरेक्ट क्रॉस केला. He observed that two genes did not segregate independently of each other and F2 ratio. जेव्हा मॉर्गनी हा जो आपण आता एक्सपेरिमेंट बघितला तो कम्प्लीट एक्सपेरिमेंट झाला तर मेंडलला रेशिओ काय मिळाला होता 9:3:3:1 हा रेशिओ मिळाला होता. कुणाला? मेंडलला. ओके. आणि मेंडलने काय सांगितलं होतं की देयर इज अ इंडिपेंडेंट सिग्रिगेशन ऑफ गॅमेट्स. सिग्रिगेशन इंडिपेंडेंटली होतं पण मॉर्गनला असं काही आढळलं नाही. हा रेशिओ सुद्धा डेव्हिएट झाला म्हणजे हा रेशिओ त्यांना मिळाला नाही, याच्यापेक्षा वेगळा रेशिओ मिळाला जो आता आपण पर्सेंटेज मध्ये बघितला. आणि जे जीन्स असतील ते इंडिपेंडेंटली सिग्रिगेट झाले नाही. सेकंड कारण त्यांच्या टीमला आणि मॉर्गनला माहिती होतं की हे जे सगळे जीन्स आहेत जीन्स वेअर लोकेटेड ऑन द एक्स क्रोमोझोम अँड स्टेटेड दॅट द वेन टू जीन्स इन अ dihybrid cross are situated on the same chromosome then the proportion of parental combination is much higher than the non-parental type. त्यांना काय माहित होतं की हा समजा एक क्रोमोझोम आहे तर जे जीन्स आहेत तर हे एकाच क्रोमोझोम वरती प्रेझेंट आहेत. बरोबर आहे. मग टीमला काय माहिती होतं सगळे जीन्स एकाच क्रोमोझोम वरती प्रेझेंट आहे. क्लिअर या स्टेटमेंटचा मीनिंग. आणि याच्यामध्ये पेरेंटल कॉम्बिनेशन जे असणार आहे पेरेंटल कॉम्बिनेशन हे जास्त असणार आहे दॅन रिकॉम्बिनंट्स. रिकॉम्बिनेशन होण्याचं प्रमाण काय असणार आहे तर कमी असणार आहे हे त्यांना माहिती होतं. ओके. दिस अकर्स ड्यू टू फिजिकल असोसिएशन और लिंकेज ऑफ टू जीन्स. आताच बोललो आपण हे असं का होतं की रिकॉम्बिनंट हे कसे कमी आहेत आणि पेरेंटल टाइप हा जास्त आहे. हे असं का होतंय? इट इज बिकॉज ऑफ द लिंकेज बिटवीन दिस जीन्स. म्हणजे त्यांच्यामधलं फिजिकल डिस्टन्स जितकं डिस्टन्स कमी तितकी लिंकेज कमी आणि जितकं डिस्टन्स जास्त होणार तितकी लिंकेज त्यांच्यामध्ये काय होणार वाढणार. असं समजून घेऊ. यांची लिंकेज इथे कमी होती तर इथे क्रॉसिंग वर होणार इथे होणार नाही. हे फिजिकल डिस्टन्स हे जीन्स आहेत सगळे त्यांच्यामध्ये फिजिकल डिस्टन्स वरती ते मॅटर करेल. ओके. नेक्स्ट सांगितलंय त्यांनी की हे अजून काय सापडलं त्यांना. दे ऑल्सो फाउंड आउट दॅट when genes are grouped on the same chromosome some genes are strongly linked they show very few recombination 1.3. आताच आपण दाखवलं होतं असा क्रोमोझोम दाखवला होता आपल्याला आणि इथे दोन जीन्स दाखवले हे एकमेकाच्या जवळ आहे. फॉर एक्झाम्पल Y आणि W जीन्स होते तर हे स्ट्रॉंगली लिंक झालेले आहेत म्हणून यांच्यामध्ये रिकॉम्बिनेशन फक्त मिळालं 1.3%. ठीक आहे. when genes are loosely linked that is present far away from each other on the chromosome they show more or higher recombination. हा एक क्रोमोझोम घ्या. या क्रोमोझोम वरती इथे एक जीन दाखवलाय आणि इथे एक जीन दाखवलाय. हा होता तुमच्या आई कलरचा आणि हा होता मिनिएचर विंगचा. तर यांच्यामधलं फिजिकल डिस्टन्स हे जास्त आहे म्हणजेच ही लिंकेज कशी झाली लूज लिंकेज झाली आणि त्याच्यामुळे रिकॉम्बिनेशन या रिजन मध्ये जास्त झालं आणि दॅट वॉज युअर 37.2%. क्लिअर आहे. आगे बढ़ते. तेच त्याचं एक्सप्लेनेशन जे काय आपण बघितलं त्याचं एक्सप्लेनेशन आपण थेअरी मध्ये बघतोय. ठीक आहे ना. वेल जीन्स फॉर येलो बॉडी अँड व्हाईट आय वेअर स्ट्रॉंगली लिंक्ड अँड शो 1.3% रिकॉम्बिनेशन. आता जिथे बघितलं आपण हे स्ट्रॉंगली लिंक्ड होते डिस्टन्स कमी होतं यांनी 1.3% रिकॉम्बिनेशन दाखवलं. हे लूजली लिंक्ड होते W आणि M चे म्हणजे आय कलर आणि मिनिएचर विंग यांनी 37.2% रिकॉम्बिनेशन दाखवलंय आणि हिअर डॉमिनंट वाईल्ड टाइप आर रिप्रेझेंटेड बाय प्लस साइन जे आपण ऑलरेडी बोललेलो आहे. ठीक आहे. दिस इज हाऊ त्यांना वेगवेगळे कंक्लुजन सापडले. मग मॉर्गननी एक्झॅक्टली काय शोधलं तर ही ट्राय टू फाइंड आउट द सेक्स लिंकेज. आता मॉर्गननी हे सेक्स लिंकेज बघितली असती तर काय झालं असतं तर त्यांना इंडिपेंडेंट असॉर्टमेंट हा फिनॉमिनन सापडला नसता. मॉर्गननी मेंडलनी काय स्टडी केलं नाही. मेंडलनी हाईट आणि शेप हे दोन कॅरेक्टर सोबत स्टडी केले नाही. त्यांनी डायहायब्रिड क्रॉस केले पण 7 कॅरेक्टर चूज केले होते त्याच्यापैकी डायहायब्रिड कॉम्बिनेशन घेतले पण त्यांचं काय चुकलं असेल हाईट आणि शेप. ठीक आहे. जसं की राऊंड शेप आणि हाईट जसं TT आणि इकडे RR हा शेप हे एकत्र केले नाही एकत्र स्टडी केले नाही. कारण का हे दोन्हीही जीन्स म्हणजे RR जीन आणि TT जीन्स these genes are present on same chromosome. मी काय म्हणतोय परत एक वेळा रिपीट करतोय. मॉर्गननी जे कंक्लुजन्स काढले ते मेंडल का काढू शकले नाही कारण मेंडलने हाईट आणि शेप हे दोन कॅरेक्टर स्टडी केले नाही. कारण जर स्टडी केले असते तर त्यांचे जीन्स हे एकाच क्रोमोझोम वरती प्रेझेंट होते आणि जर एका क्रोमोझोम वरती प्रेझेंट होते तर ते इनहेरिट सोबतच झाले असते. त्यांचं सिग्रिगेशन झालं नसतं सेपरेट झाले नसते म्हणून मेंडल या गोष्टीमध्ये फेल ठरले. ओके. सो दिस इज हाऊ मॉर्गन हॅज परफॉर्म्ड हिज एक्सपेरिमेंट्स. लेट मी सी कुठे काही रिमेनिंग आहे का. ऑलवेज रिमेंबर
पेरेंटल कॉम्बिनेशन्स अकर मोर ड्यू टू लिंकेज अँड न्यू कॉम्बिनेशन लेस ड्यू टू क्रॉसिंग ओव्हर. पेरेंटल कॉम्बिनेशन मग का जास्त असणार आहे, कारण त्या जीन्स मध्ये ज्या सेम क्रोमोझोमवरती प्रेझेंट असणारे जीन्स आहेत त्यांच्यामध्ये लिंकेज जास्त आहे, त्याच्यामुळे रिकॉम्बिनेशन कमी सापडणार आहे. ठीक आहे, ओके. ऑटोझोमल इन्हेरिटन्स आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघूया. होप मॉर्गन्स TH मॉर्गन्स एक्सपेरिमेंट जो की ड्रोसोफिला मेलनगॅस्ट्रीवरती केलाय, हा तुम्हाला नीट कळालेला असावा. ठीक आहे, ओके. आय विल टेक अ पॉज. थँक्यू व्हेरी मच.